पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोल्हे या छोट्याशा गावात सट्टा पत्ता जुगार, अवैध गावठी आणि देशी दारूची विक्री तसेच जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेजवळ गांजा विक्री सुरू असून यामुळे शाळा अवैध धंद्याच्या विळख्यात सापडली। तसेच कोल्हे गावामध्ये तसेच शेत शिवारात केबल वायर, विद्युत पंप, स्टार्टर, सोलर पॅनल आणि त्यांचे स्पेअर पार्टच्या मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होत असून शेतकरी वर्ग हैराण झालेत। पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून देखील कारवाई केली जात नसल्याने कोल्हे ग्रामस्थांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे या चोरीच्या वस्तू भोकरी येथील भंगार व्यवसाय करणारे विकत घेतात असं खात्रीलायक वृत्त असून या भंगार व्यवसाय करणाऱ्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली जात आहे। मी सरपंच, माझं नाव अशोक पंढरीनाथ सुरळकर, राहणार कोल्हे। आमच्या गावामध्ये कोल्हे गावात वारंवार चोऱ्या होत आहेत, तरी पोलीस प्रशासन काहीच काळजी घेत नाही। मी मागे आता 3 हप्ते झाले आमची वॉटर सप्लायची वायर चोरी गेली, परंतु मी तिथे अर्जही दिला आणि किंमत पण तिची 18,000 काहीतरी वर पैसे येते। नंतर त्याच्यानंतर परत शेतकऱ्याची नुकसान झाली, शेतकऱ्याच्या वायरी गेल्या, तरी पोलीस प्रशासन कुठलीही काळजी घेत नाही। तर माझं एकच म्हणणं आहे की पोलीस प्रशासन याची काळजी घ्यावी, त्वरित याचं काहीतरी करावं असं माझं मत आहे। मागे पोलिसांकडे आरोपीची नावं सांगितली होती का की यांच्यावर संशय आता? मागे पोलिसांनी त्या आरोपीची नाव सांगितली होती, पण त्यांच्यावर सुद्धा संशय धरून काहीतरी करावं, काहीच केलं नाही। काहीच केलं नाही। तुमच्या गावात दारू पत्ता सट्टा जोरात चालू आहे? दारू पत्ता सट्टा सगळं जोरात चालू आहे, पण त्याचं सुद्धा आम्ही अर्ज दिला आहे, त्याची सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही, धन्यवाद। काहीच होत नाही। काहीच होत नाही। असं ऐकलं की पोलीस त्यांच्या घरी येऊन जातात? हो, पोलीस त्यांच्या घरी येऊन गेले असं माहिती पडलं, पण एकालाही काही उचललं नाही। म्हणजे त्यांनी पैसे खाल्ले असं काही संशय? हप्ते? आता त्यांनी हप्ते खाल्ले का काय पण त्यांच्यावर कारवाई होत नाही? तर तसं मी सांगू शकत नाही। नमस्कार, मी गजानन सुधाकर माळी, कोल्हे गावचा नागरिक। आमच्या इथे मागच्या 2-3 महिन्यापासून भरपूर प्रमाणात चोऱ्या होत आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या वायरी वगैरे, कोणाचे पाईप फोडणे, विहिरीतून मोटरी काढणे, सोलरच्या वायरी काढणे आणि ते वायरी काढून ते त्याच ठिकाणी जाळून त्यामध्ये जे तांब्याचा ॲल्युमिनियमचा मलमा असतो तो घेऊन जातात। आधीच शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे, मालांना भाव नाही आहे। वारंवार तक्रार करून देखील पोलीस स्टेशन काही करू शकत नाही आहे। सर्व माझ्या वतीने आणि कोल्हे ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही पोलीस स्टेशन प्रशासन यांना विनंती करतो की त्यांनी यावर ताबडतोब दखल घ्यावी, नाहीतर आम्ही सर्व कोल्हे ग्रामस्थ आणि पंचक्रोशी पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यास तयार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी संतोष दिवसन पाटील, राहणार कोल्हे। माजी सरपंचपती, वडील तंटामुक्त अध्यक्ष होते। पहिल्याने काही अशा घटना घडत नाही होत्या, पण आता हे 2-3 महिने झाले जास्त चालू प्रकार। काही वॉटर सप्लायची तिसऱ्यांदा चोरी झाली वायरची। पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे 2 वेळेस, पण काही अजून निष्पन्न झालं नाही त्याच्यातून। पण आता असं म्हणणं माझं की डायरेक्ट सीआयडी चौकशीच झाली पाहिजे। हे काही आणि या चोऱ्या होण्यामागचं काही राजकीय कारण असू शकतं का, की यांना त्रास द्यायचा वगैरे असं? आता ज्याच्या त्याच्या मनात काही मी सांगू नाही शकत, पण चोऱ्या होत आहेत। जोरात चालू प्रमाण जास्त आहे आणि सट्टा पत्ता दारू बी प्रमाण जास्त आहे। कुठेतरी या गोष्टीला लगाम लागलं पाहिजे। आणि शाळेच्या बाजूला थोडं प्रमाण गांजाचं जास्त आहे। मराठी शाळेच्या बाजूला गांजा पिता का? लोकांना सुद्धा धमकी पडतात गांजा पिणार आणि व्यवस्थित जो माणूस राहिला त्याच्याकडे ते व्यवस्थित बघत नाही, त्याला सुद्धा दाखत घ्यायला पाहिजे। गांजा पिणाऱ्यांची दादागिरी चालू आहे। फुल दादागिरी आहे आणि सपोर्ट अवघड होऊन जाईल पोरांना।